Hello everyone, today I welcome you all in this question answer session of an epitome of courage. So let's begin. As usual, we'll begin with the meanings, that is vocabulary. First is to mourn, means to feel sad, म्हणजे दुःख वाटणे. Then dreaded, greatly feared, म्हणजे घाबरणे. Undaunted is fearless, म्हणजे बिलकुल भीती न वाटणे. एक्झेम्पलरी इज ॲडमायरेबल, म्हणजे एखाद्याची आपण स्तुती करतो ते. हेल्ड इज ग्रीटेड, म्हणजे ग्रीट करतो आपण, त्याला हेल्ड म्हणतात. एक प्रकारचं ॲप्रिसिएशन म्हणू शकतो. एपिटॉम इज अ व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग, म्हणजे एखादं उदाहरण देतो आपण, त्याला एपिटॉम म्हणतो. एक्झॅजरेशन इज ओव्हरस्टेटिंग, म्हणजे आपण छोटी गोष्ट मोठी करून सांगतो, त्याला एक्झॅजरेशन म्हणतात, वाढवून चढवून सांगतो ते. कॉस्मोलॉजी इज द स्टडी ऑफ युनिवर्सची स्टडी. पर्सॉनिफिकेशन इज द रेप्रेझेंटेशन ऑफ अन ॲबस्ट्रॅक्ट क्वालिटी इन ह्युमन फॉर्म, म्हणजे एखादी ॲबस्ट्रॅक्ट क्वालिटी ती ह्युमन फॉर्ममध्ये आपण प्रेझेंट करतो, त्याला पर्सॉनिफिकेशन म्हणतात. क्वर्क ऑफ फेट इज अ स्ट्रेंज अँड अनएक्सपेक्टेड इव्हेंट शिफ्ट इन द लाईन ऑफ डेस्टिनी, म्हणजे एकदम स्ट्रेंज इव्हेंट, म्हणजे आपण एक्सपेक्ट नाही करत असं काही, ठीक आहे, त्याला क्वर्क ऑफ फेट म्हणतात. म्हणजे आपण बोलतो ना नशिबाने झालं. ओके. नेक्स्ट इज क्लमझी इज ऑकवर्ड, म्हणजे विचित्र. परप्लेक्स्ड इज bewildered और वरीड बिकॉज ऑफ डिफिकल्टी, म्हणजे एखादी डिफिकल्टी आली आणि आपण वरीड असतो ना, वरीड म्हणजे काळजी करतो त्या डिफिकल्टीची. ओके, त्याला परप्लेक्स्ड म्हणतात. नथिंग टू राईट होम अबाउट इज टू बी नॉट एस्पेशली रिमार्केबल, टू बी रादर डल, म्हणजे डल असणं. फिट टू फ्रेंझी इज अ व्हायलेंट ॲजिटेशन ऑन द माइंड और ग्रेट अनायन्स, म्हणजे त्रास देणं, त्रासदायक गोष्ट. अ बॉल्ट फ्रॉम द ब्ल्यू इज अ सडन शॉक और सरप्राईज, म्हणजे सडनली शॉक लागणं किंवा सरप्राईज होणं, आश्चर्यचकित होणं. प्रोग्नोसिस इज द फोरकास्ट ऑफ द प्रोबॅबल कॉज ऑफ अ डिझीज, प्रोग्नोसिस म्हणजे काय, एखादी डिझीज असेल तर त्याचं फोकस जाणून घेणं. ब्लॅक होल्स इज अ रिजन ऑफ स्पेस हॅव्हिंग अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड सो इंटेन्स दॅट नो मॅटर ऑर रेडिएशन कॅन एस्केप. ओके, म्हणजे युनिवर्सला रिलेटेड आहे. कन्फाइंड इज टू बी बाउंड ऑर लिमिट, म्हणजे लिमिटमध्ये असणं. प्रोफाऊंड इज व्हेरी डीप, भरपूर खोल. बेस्टाउड ऑन इज कन्फर्ड ॲज अ गिफ्ट ऑर रिवॉर्ड, म्हणजे आपण एखादा रिवॉर्ड देतो त्याला बेस्टाउड ऑन म्हणतात, म्हणजे गिफ्ट वगैरे देतो. ओके. नेक्स्ट इज लेमॅन. इथे लेमॅन म्हणजे काय, अ पर्सन विदाउट प्रोफेशनल और स्पेशलाइज नॉलेज इन अ पर्टिक्युलर सब्जेक्ट, म्हणजे एक असा व्यक्ती ज्याच्याकडे प्रोफेशनल नॉलेज नाही आहे एका सब्जेक्टला रिलेट केलं तर, म्हणजे एखाद्या सब्जेक्टबद्दल त्याच्याकडे प्रोफेशनल नॉलेज नाही आहे, तर त्याला इथे लेमॅन म्हटलं आहे. विट इज इंटेलिजन्स, म्हणजे हुशारी. लुसिड इज क्लिअर और इझी टू अंडरस्टँड, म्हणजे इझिली अंडरस्टँड होते ती गोष्ट, त्याला लुसिड म्हणतात. क्विंटेसेन्स इज अ परफेक्ट एक्झाम्पल, म्हणजे परफेक्ट उदाहरण. ऑप्टिमिझम इज होपफुलनेस, बिलीव्ह दॅट गुड विल ट्रम्फ ओव्हर इव्हिल इन द एंड, म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह विचार करणं, होप करणं, बिलीव्ह करणं, त्याला ऑप्टिमिझम म्हणतात. नेक्स्ट पार्ट इज कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस कंप्लीट करायचे आहेत. डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न ऑन द, कधी बॉर्न झालेले, द 8th डे ऑफ जानेवारी 1942 इन ऑक्सफर्ड, म्हणजे 8th ऑफ जानेवारी 1942ला ऑक्सफर्डमध्ये. करेज इज द क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट टू लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कलॅमिटी. तर काय म्हटलं, करेज एक अशी क्वालिटी आहे जेणेकरून लोक होप्स नाही सोडत. ओके, आणि किती मोठं संकट असू दे लोक होप सोडत नाहीत. डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज अ लिव्हिंग ही वॉज अ लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी. ओके, म्हणजे स्पेसबद्दल त्यांना बरंच काही माहिती होतं, युनिवर्सबद्दल त्यांनी खूप चांगली स्टडी केलेली, म्हणून त्यांना लेजंड म्हणायचे कॉस्मॉलॉजीचे. ही वॉन्टेड टू स्टडी मॅथमॅटिक्स बट द ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी डिड नॉट हॅव मॅथमॅटिक्स कोर्स देन, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. तर त्यांना काय शिकायचं होतं, त्यांना मॅथ्स खूप आवडायचं, तर त्यांना मॅथमॅटिक्स शिकायचं होतं, पण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मॅथ्सचा कोर्स नव्हता, म्हणून त्यांनी काय सिलेक्ट केलं, फिजिक्स सिलेक्ट केलं त्यांच्यासाठी. स्टीफन हॉकिंग्स पॅरेंट्स फेल्ड टू नो अबाउट स्टीफन दॅट वन डे देअर लिटिल बॉय विल बी अक्लेम्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. तर त्यांचे जे पॅरेंट्स होते त्या लोकांनी काय फेल केलं, म्हणजे त्यांना कशाबद्दल विश्वास नव्हता, त्यांना कशाबद्दल होप नव्हती, हेच की एक असा दिवस येईल जेव्हा त्यांचा मुलगा वन ऑफ द ग्रेट सायंटिस्ट असेल सेंचुरीचा, म्हणजे पूर्ण सेंचुरीचा
तो खूप नावाजलेला सायंटिस्ट असेल हे त्यांनी कधी विचारही नव्हता केला. या गोष्टीचा त्यांनी कधी विचारही नव्हता केला. स्टीफन हॉकिंग वॉज सेंट टू द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड टू स्टडी मॅथमॅटिक्स. तर स्टीफन हॉकिंग यांना कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये पाठवलं होतं मॅथ्स शिकायला? तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन दो ही इज कन्सिडर्ड आईन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स. तर डॉक्टर हॉकिंग खूप हंबल मॅन होते, म्हणजे खूप डाऊन टू अर्थ मॅन होते आणि त्यांना काय कन्सिडर करतात? आईन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, म्हणजे ते आईन्स्टाईन एवढे हुशार आहेत असं लोकांना वाटतं. डॉक्टर हॉकिंग एक्सप्रेस्ड हिज थॉट्स विथ द हेल्प ऑफ हिज फिंगर अँड विथ अ कम्प्युटर. तर आता ते त्यांचे थॉट्स कसे एक्सप्रेस करायचे, कारण त्यांना नीट बोलता नाही यायचं, म्हणून ते फिंगरनी किंवा कम्प्युटरच्या मदतीने त्यांचे थॉट्स एक्सप्रेस करायचे. ही वॉज बेस्टाउड विथ न्यूमेरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स. तर त्यांना काय काय भेटलं रिवॉर्ड्समध्ये? एक तर डॉक्टरेट्स भेटले, म्हणजे डॉक्टरची जी डिग्री असते, म्हणजे त्यांचं नावच आहे ना डॉक्टर स्टीफन हॉकिंग, तर त्याला डॉक्टरेट्स म्हणतात. आणि बरेच अवॉर्ड्स पण भेटले. डॉक्टर हॉकिंग्स अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आर टाईम. तर डॉक्टर स्टीफन हॉकिंगची एक बुक आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम, तर ती बेस्ट सेलिंग बुक आहे आपल्या टाईमची, म्हणजे भरपूर सेल झालेली आहे, भरपूर लोकांनी वाचलीसुद्धा आहे ही बुक आणि खूप फेमस आहे. नेक्स्ट इज स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. ॲट द एज ऑफ 17 डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज सफरिंग फ्रॉम अन एक्स्ट्रीमली रेअर डिझीज. तर ही ट्रू आहे, कारण ते ॲक्च्युली सफर करत होते. स्टीफन्स टीचर्स लाईक हिज हँडरायटिंग व्हेरी मच. हे फॉल्स आहे, कारण टीचर्सला त्यांची रायटिंग बिलकुल पण आवडायची नाही. ही गॉट हिज PhD स्टडिंग इन द कॉन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. तर हे पण ट्रू आहे, त्यांना PhD भेटली होती ब्लॅक होल्सची स्टडी करताना. ॲट द डिसमिल स्टेज डॉक्टर हॉकिंग एन्जॉयड हिज लाईफ द मोस्ट. तर हे पण ट्रू आहे, जेव्हा त्यांची डिसमिलची स्टेज होती तेव्हाच त्यांनी त्यांची लाईफ सगळ्यात जास्त एन्जॉय केली. नेक्स्ट पार्ट काय आहे? अरेंज द फॉलोइंग स्टेटमेंट्स अकॉर्डिंग टू द अकरन्स इन द लाईफ हिस्ट्री ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिंग. तर त्यांची लाईफ हिस्ट्री आहे, ते नीट आपल्याला अरेंज करायचं आहे. तर क्वेश्चन्स आहेत, तर मी डायरेक्टली आन्सर कॉल आउट करेल, तुम्ही अकॉर्डिंगली बघा. तर सगळ्यात पहिलं काय येणार? स्टीफन वॉज बॉर्न ऑन 8 जानेवारी 1942 अँड देन ग्रू अप लाईक अन ॲव्हरेज चाइल्ड अँड अ नॉर्मल टीनेजर. म्हणजे कधी बॉर्न झालेले ते 8 जानेवारीला 1942मध्ये, पण ते ग्रो अप कसे झाले? एक ॲव्हरेज चाइल्ड सारखेच आणि नॉर्मल टीनेजरसारखेच ग्रो झाले, तेव्हा त्यांना काही आजार नव्हता. ॲट द एज ऑफ 17 स्टीफन नोटीस दॅट ही फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. तर जेव्हा ते 17 वर्ष झाले तेव्हा त्यांनी काय नोटीस केलं की मी विदाऊट एनी रिझन पडतोय खाली, म्हणजे काही रिझन नसताना पडत होते ते खाली. नंतर स्टीफन वॉज डायग्नोस्ड विथ अ रेअर डिझीज ALS और LOU. तर मग तेव्हा त्यांना कळलं की त्यांना एक डिझीज आहे, ALS म्हणतात त्याला किंवा LOU म्हणतात. नेक्स्ट स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यूड विगर. तर मग डॉक्टर स्टीफन हॉकिंगने काय डिसाईड केलं? ते त्यांचं रिसर्च कंटिन्यू करणार त्याच डेडिकेशनने. नेक्स्ट काय? द डिझीज वर्क इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. मग ती डिझीज पूर्णपणे पसरली त्यांच्या बॉडीमध्ये आणि ते डिसेबल झाले पूर्णपणे. दो कन्फाईन्ड टू अ व्हीलचेअर ही वर्कड ऑन कम्प्युटर अँड एक्सप्रेस हिज थॉट्स. मग ही डिझीज होऊन पण त्यांनी काय विचार केला की माझ्याकडे व्हीलचेअर आहे आणि मी त्यावर बसून सगळं काम करू शकतो, आणि मग त्यांनी तेच केलं. ते व्हीलचेअर यूज केली आणि ते कम्प्युटरवर वर्क करायचे आणि त्याच्या थ्रूच त्यांचे थॉट्स एक्सप्रेस करायचे. नेक्स्ट ही बिकेम अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. मग नंतर काय झालं? ते फेलो झाले रॉयल सोसायटीचे आणि मेंबर पण झाले US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे. ओके. ही बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स. तर त्यांचं असं म्हणणं आहे की पुढे जसे जसे वर्ष जातील तसं सायन्स अजून जास्त डेव्हलप होणार आणि सगळे जे सिक्रेट्स आहेत युनिवर्सचे तेही तुमच्यासमोर येतील. ओके. नेक्स्ट पार्ट इज मॅच द फॉलोइंग. तर ह्याचे पण क्वेश्चन्स दिले आहेत, पण मी आन्सर्सच डिस्कस करेल, तर तुम्ही क्वेश्चन्स बघा अकॉर्डिंगली. फर्स्ट काय? ग्रुप एमध्ये गॅलिलिओ. सो हू वॉज गॅलिलिओ? ही वॉज द ग्रेटेस्ट सायंटिस्ट 300 years बिफोर हॉकिंग. म्हणजे स्टीफन हॉकिंगच्या अगोदर 300 वर्षापूर्वी गॅलिलिओ एक खूप नावाजलेले सायंटिस्ट होते. डॉक्टर स्टीफन हॉकिंग द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, म्हणजे ह्या सेंचुरीचे
सगळ्यात ग्रेटेस्ट सायंटिस्ट डॉक्टर स्टीफन हॉकिंग. ब्लॅक होल्स काय आहे? द कॉन्सेप्ट विच हेल्प स्टीफन टू गेट इज PhD. तर ब्लॅक होल्स या कॉन्सेप्टमुळेच स्टीफन हॉकिंगला PhD भेटली होती. स्टीफन्स फेवरेट सब्जेक्ट्स म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. त्यांना काय सगळ्यात जास्त आवडायचं? एक तर म्युझिक आणि दुसरं मॅथमॅटिक्स. नेक्स्ट पार्ट इज आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. व्हॉट डिड डॉक्टर स्टीफन अचीव्ह इवन आफ्टर द डिझीज डिसेबल्ड हिम. तर इथे काय म्हटलं आहे की जेव्हा त्यांना डिझीज झाली त्यानंतरही डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी काय अचीव्ह केलं? इवन आफ्टर द डिझीज डिसेबल्ड स्टीफन ही कंटिन्यूड हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यूड विगर. तर काय म्हटलं आहे, त्यांना डिझीज असूनही त्यांनी त्यांची मेहनत नाही सोडली. त्यांचा जो रिसर्च होता डॉक्टरल रिसर्च तो त्यांनी कंटिन्यू केला, तेही पूर्ण डेडिकेशननी. ही स्टडीड द कॉन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स अँड गॉट हिज PhD इन द सब्जेक्ट. तर त्यांनी ब्लॅक होल्सचा कॉन्सेप्ट एकदम थरली स्टडी केला आणि त्याच कॉन्सेप्टमुळे त्यांना PhD भेटली त्या सब्जेक्टमध्ये. द स्टडी स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. त्या स्टडीमुळे त्यांना अजून ब्राईट आयडियाज यायला लागले. ही हॅड मेनी अपॉच मेकिंग स्टेटमेंट्स दॅट शुक एस्टॅब्लिश थिअरीज. तर त्यांच्याकडे बरेच असे स्टेटमेंट्स होते जेणेकरून ती थिअरी अजून चांगली एस्टॅब्लिश झाली. टू एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ बिग बँग बेटर स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. तर मग बिग बँगचा जो कॉन्सेप्ट होता तो अजून बेटर एक्सप्लेन करण्यासाठी त्यांनी अजूनही एक इन्व्हेन्शन केलं आणि त्याचं नाव काय होतं? लाय अल्जेब्रा. ओके. व्हॉट डज द रायटर से अबाउट द बुक्स ऑथर्ड बाय डॉक्टर हॉकिंग. तर रायटरचं काय म्हणणं आहे डॉक्टर हॉकिंगच्या बुक्सबद्दल? म्हणजे डॉक्टर हॉकिंग्सनी जे बुक लिहिले आहेत त्याच्याबद्दल रायटरचं काय म्हणणं आहे? द रायटर सेज अबाउट डॉक्टर हॉकिंग्स बुक्स दॅट ही रोट मेनी बुक्स डीलिंग विथ हिज टेरिफिक आयडियाज कीपिंग अ कॉमन मॅन इन माइंड. तर रायटर काय म्हणत आहे तिथे की डॉक्टर स्टीफन हॉकिंगचे बुक्स खूप चांगले असायचे आणि त्यांचे त्यात टेरिफिक आयडियाज असायचे, म्हणजे उत्कृष्ट आयडियाज असायचे आणि ते नेहमी एका सामान्य माणसाला गृहीत धरायचे आणि लिहायचे, म्हणजे सगळ्यांना कळेल असं. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. ते जेही लिहायचे ते पूर्णपणे विटनी म्हणजे डिटर्मिनेशननी लिहायचे आणि ह्युमर म्हणजे माणुसकी पण होती त्यांच्यात खूप. हिज स्टाईल इज सो ल्युसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिज रायटिंग. तर त्यांची जी स्टाईल होती ती खूप सिम्पल होती आणि जे सायंटिस्ट नसतील त्यांनाही आरामात त्यांची रायटिंग समजू शकेल अशी ते बुक्स लिहायचे. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आर टाईम. तर त्यांची एक बुक आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम. तर ती आत्ताच्या काळात बेस्ट सेलिंग बुक आहे, म्हणजे खूप जास्त विकली गेलेली बुक आहे ती. ओके. म्हणजे तुम्हीच विचार करा की किती इन्स्पिरेशनल बुक असेल ती. विच ऑफ डॉक्टर हॉकिंग्स अचीवमेंट्स आर मेन्शन्ड इन दिस चॅप्टर. तर डॉक्टर हॉकिंग्सचे कोणते अचीवमेंट्स आहेत जे या चॅप्टरमध्ये मेन्शन केले आहेत? डॉक्टर हॉकिंग इज अन ऑथॉरिटी ऑन प्रोफाऊंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. तर इथे काय म्हटलं आहे, डॉक्टर हॉकिंगचं स्पेशलायझेशन कशात होतं? सायन्समध्ये होतं. ओके, फिजिक्समध्ये. न्यूमेरियस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बेस्टवड अपॉन हिम. तर त्यांना बरेच डॉक्टरेट्स भेटले आणि अवॉर्डसुद्धा भेटलेत रिवॉर्ड म्हणून. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. तर ते एक फेलो आहेत रॉयल सोसायटीचे आणि ते मेंबरसुद्धा आहेत US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज. तर त्यांचे आयडियाज ऑसम आहेत, खूप उत्कृष्ट आहेत, म्हणून त्यांनी बरेच बुक्स लिहिले आहेत. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आर टाइम्स. तर त्यांची बुक आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम. तर ती आत्ताच्या काळात बेस्ट सेलिंग बुक आहे, म्हणजे बरेच लोक ती बुक वाचतात आणि खूप जास्त सोल्ड आहे ती मार्केटमध्ये. नेक्स्ट पार्ट इज आ पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स. डू यू थिंक दॅट करेज इज अ वंडरफुल थिंग? वाय डू यू थिंक सो? तर इथे क्वेश्चन केलं आहे की तुम्हाला असं वाटतं का की धैर्य एक चांगली गोष्ट आहे, आणि जर तुम्हाला वाटत असेल तर का? येस, आय डू थिंक दॅट करेज इज अ वंडरफुल थिंग बिकॉज इट कॅन वर्क मिरेकल्स इन वन्स लाईफ. तर इथे काय म्हटलं आहे की हां, डेफिनेटली मला वाटतंच की करेज एक खूप चांगली गोष्ट आहे. का? कारण ती एखाद्या व्यक्तीची लाईफ चेंज करू शकते. ओके, म्हणजे आपण म्हणतो ना की चमत्कार झाला. ओके. अ पर्सन विथ ग्रेट करेज स्टिम्युलेट्स अन ऑर्डिनरी ऑर इवन अ डिसेबल्ड पर्सन टू अचीव द इम्पॉसिबल. तर ज्या व्यक्तीकडे धैर्य असेल तर तो व्यक्ती लाईफमध्ये काही अचीव करू शकतो.
मग तो डिसेबल्ड पर्सन असला तरी तो इम्पॉसिबलचा पॉसिबल बनवू शकतो. आय नो अ स्मॉल बॉय हू रेस्क्यूड हिज यंगर सिस्टर फ्रॉम अ टायगर्स फियर्स अटॅक. तर इथे काय म्हटलं आहे की मला एक स्टोरी माहिती आहे. एक लहान मुलानी त्याच्या बहिणीला वाचवलं होतं एका टायगरच्या अटॅकपासून. अ करेजियस पर्सन इज ब्रेव इनफ टू डू वॉट एवर ही और शी फील्स टू बी राईट अँड गुड इन हिज और हर ओपिनियन. तर काय म्हटलं आहे, एक करेजियस जो व्यक्ती असतो तो खूप ब्रेव असतो, खूप हुशार असतो आणि त्याला बरोबर कळतं की कोणत्या वेळी काय करायचं आहे आणि तसेच तो त्याचे ओपिनियन्सही देतो आणि त्याचे डिसिजन्स पण घेतो. ओके, म्हणून लाईफमध्ये कधी करेजियस बना, कधी गिवअप नको करू. व्हॉट डू यू थिंक आर द मिझरीज ऑफ अ पर्सन हू इज कन्फाईन्ड टू अ व्हीलचेअर. तर त्यांनी इथे कंडिशन दिले की एखादा व्यक्ती व्हीलचेअरवर असेल आणि तो खूप दुःखात असेल, तर तुम्हाला काय वाटतं त्याचं स्टेट ऑफ माइंड कसं असेल. आय थिंक द पर्सन हू इज कन्फाईन्ड टू अ व्हीलचेअर हॅज टू फेस मेनी रिस्ट्रिक्शन्स, डिफिकल्टीज अँड इनकन्व्हिनियन्सेस. तर काय म्हटलं की मला असं वाटतं की जो व्यक्ती व्हीलचेअरला कन्फाईन्ड असेल, म्हणजे जो व्यक्ती व्हीलचेअरवर असेल कायमचा, तर त्याला भरपूर रिस्ट्रिक्शन्स असतील, म्हणजे कठीणाई असतील, भरपूर डिफिकल्टीज असतील आणि इनकन्व्हिनियन्सेस असतील, म्हणजे तो हवं तसं करू नाही शकत सामान्य माणसासारखं. ही इज मेंटली अँड फिजिकली डिप्रेस्ड ऑल द टाईम. तो मेंटली आणि फिजिकली दोन्ही तो डिप्रेसच असणार, म्हणजे तो सतत डिप्रेशनमध्येच असणार. ही इज डिप्राइव्ड ऑफ लिव्हिंग कम्फर्टेबल हॅपी लाईफ. तर त्याला काही चांगली लाईफ जगता येणार नाही. ही नीदर हॅज कंट्रोल ओव्हर हिज लिम्स नॉर हिज माइंड. तर त्याला लिम्सवर पण कंट्रोल नसणार आणि त्याच्या माइंडवर पण कंट्रोल नसणार. ओके, हाऊ डू यू नो दॅट डॉक्टर हॉकिंग इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ ऑप्टिमिझम अँड होप. तर इथे त्यांनी काय विचारलं आहे की तुम्हाला कसं माहिती की डॉक्टर हॉकिंग हे परफेक्ट एक्झाम्पल आहेत ऑप्टिमिझम आणि होपला रिलेट केलं तर. ऑप्टिमिझम म्हणजे काय, सतत पॉझिटिव्ह राहणं, पॉझिटिव्हिटी आणणं, आणि होप म्हणजे आशा. ही फुल्ली बिलीव्ड इन हिज करेज, हिज इंटेलिजन्स अँड हिज ऑथॉरिटी ऑन प्रोफाऊंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. तर इथे काय म्हटलं आहे की त्यांना पूर्णपणे विश्वास होता त्यांच्या करेजवर, धैर्यावर, त्यांच्या इंटेलिजन्सवर, आणि ते ऑलरेडी स्पेशलाइज्ड होते सायन्समध्ये, म्हणूनच त्यांना PhD भेटलेली त्यांच्या ब्लॅक होल्सच्या कॉन्सेप्टमुळे. ही डिड नॉट लूज हिज होप्स इवन वेन ही वॉज सफरिंग फ्रॉम द ड्रेडिड ALS डिझीज. तर त्यांनी कधी होप लूज नाही केला. त्यांना इतकी खतरनाक डिझीज होती ALS करून, पण तरी त्यांनी कधी हिंमत नाही हारली. ही बिलीव्ह दॅट हिज लाईफ वॉज नॉट डिफरंट फ्रॉम अदर पीपल. तर ते कधी कंप्लेंट नाही करायचे. त्यांना नेहमी असंच वाटायचं की मीही दुसऱ्या लोकांसारखंच आहे, माझी लाईफ पण त्यांच्यासारखीच आहे. ही ट्राईड हिज बेस्ट अँड लिव्ह द नॉर्मल लाईफ लाईक अदर पीपल. तर ते नेहमी सामान्य लोकांसारखंच जगायचे. ही डिड नॉट थिंक अबाउट हिज सफरिंग्स और रिग्रेट द थिंग्स दॅट प्रिव्हेंटेड हिम फ्रॉम डुईंग द थिंग्स ही होप. तर त्यांनी कधी कंप्लेंट नाही केली, म्हणजे त्यांनी कधी असं कोणाला म्हटलं नाही की मी खूप सफर करतोय आणि मला रिग्रेट होतं आहे, असं नव्हतं व्हायला पाहिजे माझ्याशी. का, कारण त्यांना होप होते, नेहमी होप्स होते की मी काहीतरी अचीव करणार माझ्या लाईफमध्ये, तेवढी हुशारी आहे माझ्यात. हिज ऑप्टिमिझम हेल्प हिम टू फुलफिल हिज होप्स अँड गोल्स. तर ते एवढे ऑप्टिमिस्टिक होते, एवढे पॉझिटिव्ह होते की त्यांनी फायनली त्यांचे गोल्स अचीव केलेच आणि आपल्या सेंचुरीचे ते वन ऑफ द बेस्ट सायंटिस्ट आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट पार्ट इज कम्प्लीट द वेब इफेक्ट्स ऑफ द डिझीज ALS और LOU ऑन डॉक्टर हॉकिंग. तर काय इफेक्ट झाला त्यांना त्या डिझीजमुळे. द डिझीज वर्क इट्स वे इन टू स्टीफेन्स बॉडी. तर सगळ्यात पहिलं काय झालं, ती डिझीज त्यांच्या बॉडीमध्ये गेली. इट लेफ्ट हिम डिझेबल्ड. तर ते पूर्णपणे डिझेबल झाले, त्यांना बोलायला वगैरे नीट येत नव्हतं. ही रॅपिडली लॉस्ट हिज कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. तर त्यांचा कंट्रोल गेला पूर्णपणे हाताचा आणि ते बोलू पण नव्हते शकत नीट. ही वॉज कन्फाईन्ड टू अ व्हीलचेअर. आणि मग त्यांना फायनली एका व्हीलचेअरवर बसवलं गेलं आणि कायमचे ते तसेच राहिले. लास्ट क्वेश्चन फॉर द डे. तर काय आता क्वालिटीज आहेत स्टीफन हॉकिंगचे. फर्स्ट काय, इंटेलिजंट, ते खूप हुशार होते. नंतर ऑप्टिमिस्टिक, ते नेहमी पॉझिटिव्हली थिंक करायचे. अनडॉन्टेड, फिअरलेस होते खूप, अजिबात भीती नव्हती त्यांना कसली. ग्रेट ऑथर, खूप चांगले बुक्स लिहायचे म्हणून ते ग्रेट ऑथर होते. हंबल, खूप डाऊन टू अर्थ पर्सन होते. करेजियस, खूप धैर्य होतं त्यांच्यात. ओके, आणि तुम्ही अजून ॲड करू शकतात नेवर से डाय ॲटिट्यूड, म्हणजे त्यांनी कधी गिवअप नाही केला. ओके, तर ते तुम्ही ॲड करू शकतात. ओके, सो दिस इज द एंड ऑफ अ डिस्कशन. थँक्यू.